पुढची बातमी वाशिममधून काही तासांच्या पावसानं वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांची पोलखोल केली आहे। एका वर्षाच्या आत रस्ते वाहून गेले। रिसोड तालुक्यातील आंचळ, जायखेडा, नेनसा या गावाजवळील पुलावरील आणि अन्य ठिकाणचे रस्ते अक्षरशः पाण्यामध्ये खरडून गेले। कुठे मोठे खड्डे पडलेत, रस्त्यासाठी खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याचं यातून स्पष्ट झालं। वाशिम जिल्ह्यात काल पावसाने हाहाकार माजवला होता, परंतु या पावसामुळे ग्रामीण भागातील जे डांबरीकरणचे रस्ते आहेत ते अनेक ठिकाणी खचलेले आहे। त्यामुळे जे गावाचा संपर्क आहे तो तुटलेला आहे, कारण असे रस्ते खचलेले आहे की कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जाऊ शकत नाही। मी आहे सध्या नेतनसा गावात। त्या नेतनसा गावामध्ये सुद्धा नेतनसा ते कोयाळी जो मार्ग आहे तो पूर्ण खचलेला आहे आणि सध्या हा रस्ता बंद आहे। आपल्यासोबत नेतनसाचे काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। मला सांगा, केव्हा झालेले हे रस्ते? हा या चालू वर्षामध्ये डांबरीकरण आणि खडीकरण झालेलं आहे आणि पोझिशन आज अशी झालेली आहे की शेतकऱ्याला आता शेतामध्ये पेरणी करता येण्याकरता सुद्धा रस्ता राहिलेला नाही। पूर्ण रस्ता पार खंदू गेलेला आहे। शेतं सुद्धा काळी जमीन खंदू गेलेली आहे। बऱ्याच शेतामध्ये हळदीची लागवड झालेली होती, त्या हळदीचे बेड सुद्धा खंदू गेलेले आहेत। हळद सुद्धा वाहून गेलेली आहे। त्याच्यावर आथरलेली जी काही ड्रीपचे पाईप होते ते सुद्धा वाहून गेलेले आहेत। आपण ज्या ठिकाणी कास नदीच्या ठिकाणी उभे, या ठिकाणापासून नेतनसापर्यंत 2 किलोमीटर आणि इकडं कोयाळी जाधव साईडला सुद्धा 2 किलोमीटर पूर्ण नेतनसा ते कोयाळी जाधव पूर्ण पांढर होती। म्हणजे आपण ज्या ठिकाणी उभे या ठिकाणी जवळजवळ पुरसाच्या वर पाणी होतं, अशी पोझिशन होती। त्यामुळं हा डांबर रोड सुद्धा पूर्ण खंदून वाहून गेलेला आहे। अनेक गावाचे जे रस्ते आहे डांबरीकरण ते अक्षरशः पूर्ण खचलेले आहे। त्यामुळे या कामावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, वाशिम।